पुरुषांना तर लैंगिक समस्या आहे हे जाणून घ्यायला किंवा हे एक्सेप्ट करायला जास्त डिफिकल्ट जातं, कारण ते त्याला डायरेक्टली मॅस्क्युलिनिटीशी रिलेट करतं. सेक्शुअल लाईफ ऑटोमॅटिकली चांगलं होतं. आता इन्फर्टिलिटी चा फॅक्टर यायला लागला ना की कपलचा कॉन्फिडन्स खूप कमी व्हायला लागला. म्हणजे मला वाटतं सायकोलॉजी आणि सेक्सॉलॉजी या दोन गोष्टी अशा जिथे लोक बाहेर यायला घाबरतात. फायझर कंपनीने एक ड्रग काढला, त्याचं नाव होतं वायग्रा, आणि वायग्राने सगळं जगाची इकॉनॉमी बदलून टाकली. बिकॉज इट इज किती मोठा प्रॉब्लेम आहे. तर या गोष्टी नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिससाठी मदत करतात आणि याचं डेली कन्झम्पशन जर ठेवलं तर खूप छान रिझल्ट्स आहेत. नमस्कार. आज आपण पॅरायला फॉर हर आणि माइंडफुल डाएट अशा दोन कॉम्बिनेशन्समध्ये गप्पा मारणार आहोत डाएट या विषयावर. डाएट आणि आपले लैंगिक आयुष्य किंवा लैंगिक आयुष्यावरती डाएटचा कसा परिणाम पडतो हे आज आपण गप्पांमध्ये जाणून घेणार आहोत माझी मैत्रीण डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांच्याकडनं. हॅलो मंजिरी. हॅलो, नमस्कार. मी मंजिरी कुलकर्णी, द माइंडफुल डाएट मध्ये मी डाएट प्रॅक्टिस करते. नमस्कार, मी डॉक्टर रेणुका आळशी-लोया. मी एक कॉस्मेटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोगायनेकोलॉजिस्ट आणि फिमेल सेक्सोलॉजिस्ट आहे. मी विशेषतः स्त्रियांचे खाजगी त्रास आणि त्यांचे लैंगिक त्रास यावरती पॅरायला फॉर हर क्लिनिकला कार्यरत आहे. रेणुका, मला एक सांग, जेव्हा तुझ्याकडे लैंगिक समस्या घेऊन पेशंट्स येतात तर त्यावेळेस मेडिसिनल मॅनेजमेंट तर त्यांना लागतेच, काही जणांना कमी जास्त प्रमाणामध्ये लागते. तर तुला असं का वाटलं की त्यांना डाएटरी मॅनेजमेंटची सुद्धा गरज आहे? बघ, आता डाएट म्हणजे आपला आहार आपल्या मनावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या विचारांवर खूप जास्त अफेक्ट करतो, इफेक्ट असतो, हे आपल्याला खरंच माहिती आहे. म्हणून आपण लहानपणापासून चांगलं जेवावं, चांगले विचार करावे, हा आपल्याकडचे ते संस्कारच आहे. आता जेव्हा लैंगिक समस्या असतात तर स्त्रीला किंवा पुरुषाला, तर कुठेतरी त्यांच्यामधली जी ऊर्जा आहे, जी डाएटनी त्यांना मिळणार असते, ती कमी पडू शकते. म्हणून जर आपण मेडिसिन सोबत त्यांना आहार तज्ज्ञाकडनं विशेष डाएट जरी घ्यायला सांगितलं तरी हे त्यांच्या मेडिसिनल मॅनेजमेंटमध्ये डेफिनेटली हेल्प करेल. आणि मेडिसिन्स फक्त घेऊन जर आपल्याला 80% फायदा होणार असेल, त्याच्यात जर आपण डाएट इन्क्लूड केलं तर आपल्याला 90% फायदा नक्कीच होईल. आणि शेवटी चांगलं खाल्ल्याने नुकसान तर कोणाचंच नाही आहे. इट इज गोइंग टू गिव्ह देम बेटर हेल्थ. त्याच्यामुळे डाएट एक छान प्रकारे जर ठेवलं तर ते आपल्याला सेक्शुअल लाईफमध्ये सुद्धा खूप कामात येतं. आणि ओव्हरऑल त्यांची हेल्थ जेव्हा चांगली होईल, त्यांचा आहार चांगला होईल, तर सेक्शुअल लाईफ ऑटोमॅटिकली चांगलं होतं. सो डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ते आपल्या मानसिकतेवर, आपल्या विचारांवर पण आपल्या आहाराचा खूप फरक पडतो, हो की नाही. आता जे लैंगिक समस्या आहेत हे मिरर आहे तुमचं मानसिक आरोग्य कसं आहे त्याचं. करेक्ट. सो मानसिक आरोग्य चांगलं ठेवायला म्हणून सुद्धा आपल्याला एक चांगला आहार घेणं फार गरजेचं आहे. राईट. तसंच ना, माझ्याकडे जेव्हा डाएटसाठी क्लायंट्स येतात तर बऱ्याचशा सेक्शुअल डिसऑर्डर्स सुद्धा बरेच जण आजकाल फेस करत आहेत, पण ते हायलाईट नाही केल्या जात. दुसरी गोष्ट, डाएट एका लिमिटपर्यंत काम करू शकतं. म्हणजे जर आजार झालेला असेल तर त्यावेळेस डाएटचा फार रोल नाही आहे. म्हणजे डाएट आपण प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंटमध्ये देतो. तर मला एक सांग की अशा पेशंट्सला नक्की मेडिसिनची गरज कधी आहे, असं कसं कळतं? म्हणजे कसं आहे ना, लैंगिक समस्या हा खूप नाजूक विषय आहे. स्त्री किंवा पुरुष, आपल्याला लैंगिक समस्या आहेत हे जाणून घेणं किंवा हे एक्सेप्ट करणं फार कठीण असतं. त्यातल्या त्यात पुरुषांना तर लैंगिक समस्या आहे हे जाणून घ्यायला किंवा हे एक्सेप्ट करायला जास्त डिफिकल्ट जातं, कारण ते त्याला डायरेक्टली मॅस्क्युलिनिटीशी रिलेट करतात. करेक्ट. ओके. तर त्यांना वाटतं की आपण कुठेतरी कमी आहोत का. मॅस्क्युलिनिटी म्हणजे काय एक्झॅक्टली? मॅस्क्युलिनिटी म्हणजे एक्झॅक्टली त्यांना वाटतं की माझ्या पुरुष असण्यावरती डाऊट येईल का जर मी काही लैंगिक समस्या आहे असं सांगितलं तर. खरं म्हणायचं म्हणजे लैंगिक समस्या आज आपण बघितलं तर पुरुषांमध्ये 45 to 50% पुरुष एक वयाच्या
30 वर्षापासून ते 45 वर्षांपर्यंत काही ना काही लैंगिक समस्या फेस करतात. जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे. ह्या 2 सगळ्यात कॉमन फेस केल्या जाणाऱ्या डिफिकल्टीज आहेत. आता याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे की लाईफस्टाईल डिसऑर्डर. आपलं ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जे पहिले होतं ते आता खूप इनॅक्टिव्ह कडे जात आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसल्या जागी काम करणं, IT प्रोफेशनल्स जे आहेत किंवा बसून काम ज्यांना जास्त करावं लागतं, त्यांच्यामध्ये काय होतं आहे ना सध्या की बसून बसून राहिल्याने आपली ते जे कुशन्सचे सीट्स असतात तिथे ऊब फार जास्त निर्माण होते आणि त्याच्यामुळे बरेचदा स्पर्म मॉर्फोलॉजी म्हणजे शुक्राणूच्या स्ट्रक्चरवरती त्याचा परिणाम पडतो. ओके. आता शुक्राणूंच्या स्ट्रक्चरवर परिणाम पडतो, त्याच्यामुळे त्यांना होतं इन्फर्टिलिटी म्हणजे व्यंधत्व, ज्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो, तो फॅक्टर उद्भवतो. आता इन्फर्टिलिटी चा फॅक्टर यायला लागला ना की कपलचा कॉन्फिडन्स खूप कमी व्हायला लागतो. कारण आपण त्यांना इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट्समध्ये तुम्ही आता इंटरकोर्स करा किंवा आता नका करू, हे टायमिंग आहे, असं खूप इन्स्ट्रक्शन्स देतो. त्याच्यातला नॅचरलनेस सगळा निघून जातो. प्लस बिकॉज ऑफ इन्फर्टिलिटी त्यांना खूप जास्त ताण असतो, स्ट्रेस असतो. तर तिथे परफॉर्मन्स एन्झायटी नावाचा जो फॅक्टर आहे तो खूप डेव्हलप होतो. पुरुषांमध्ये तो जास्त डेव्हलप होतो इन केसेस ऑफ मेल इन्फर्टिलिटी किंवा मेल फॅक्टर ज्याच्यामध्ये आहे. आणि जेव्हा लैंगिक समस्या किंवा लैंगिकतेवरती जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा स्त्रियांपेक्षा जास्ती सेन्सिटिव्ह पुरुष असतात. त्याच्यामुळे ते बोलायला मला हा त्रास आहे हे ॲक्नॉलेज करायलाच त्यांना खूप हिंमत लागते, त्यांना खूप एफर्ट्स लागतात. हे एक मेजर रिझन आहे की पुरुष त्यांचे त्रास घेऊन पुढे येत नाही. आता महिलांचं जर आपण बघायला गेलो तर ॲट अ पॉइंट आपल्याकडच्या कल्चरल याच्यामध्ये किंवा एक ओव्हरऑल जे जसं आपण वाढलेलो आहोत त्याच्यामध्ये महिलेच्या लैंगिकतेला फार प्राधान्य पूर्वीसारखं दिलेलं नाही आहे. पूर्वीसारखं म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश कामासूत्राच्या एजचा आहे. कामासूत्र वॉज अ लिटरेचर ज्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोघांच्या लैंगिकतेला इक्वल इम्पॉर्टन्स दिलेला आहे. पण जसं जसं आपल्याकडे वेगळे वेगळे इन्व्हेजन्स व्हायला लागले, जसं जसं कल्चरली आणि बाकी सोशल टॅबूज किंवा सोसायटी जशी जशी चेंज व्हायला लागली तसं स्त्रीच्या लैंगिकतेवरचं लक्ष कमी कमी व्हायला लागलं. आणि लक्ष कमी नाही झालं पण त्याला नावं पण ठेवल्या गेली. म्हणून जर एखादी स्त्री असेल आणि तिला काही समस्या येत असतील लैंगिकतेला घेऊन, जसं की तिला इच्छा नसेल होत किंवा तिला दुखत असेल किंवा तिला खाली ड्रायनेसच जाणवत असेल कंटिन्युअसली किंवा तिला सॅटिस्फाईडच नसेल वाटत, तर ती ह्या समस्या घेऊन जर समोर येऊन बोलली तर तिला लोक काय म्हणतील याची भीती तिला जास्त आहे. राईट. म्हणून स्त्रिया कुठेतरी मागे राहतात आपले लैंगिक समस्या डिस्कस करायला किंवा त्या बोलायला. त्यात हे 2 मेजर फॅक्टर्स आहेत जसं स्त्रियांचे आणि पुरुषांचे, ज्याच्यामुळे त्याचं डायग्नोसिस कमी राहतं. आता जेव्हा डायग्नोसिसच कमी राहतं तेव्हा त्याची ट्रीटमेंट कशी होणार. पण आता विथ द इव्हॉल्वमेंट ऑफ खूप सगळं सायंटिफिक लिटरेचर, सायंटिफिक स्टडीज आणि सेक्शुअलिटीचा सायंटिफिक स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की वी हॅव व्हेरी गुड ट्रीटमेंट्स फॉर ऑल द सेक्शुअल डिसऑर्डर्स. म्हणजे तुला आता माहिती असेल की सगळ्यात जास्त दुकानं बाहेर जर आपण बघितली तर एखादा क्वॅक एका बसमध्ये यहाँ पे डॅश डॅश दवाईया मिलेगी म्हणून पण लावून बसतो आणि त्याच्याकडे पण गर्दी असते लोकांची. पण ते किती अनसायंटिफिक आहे, त्याचा किती दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे हे लोकांना लक्षात नाही येत. त्याच्यामुळे आजच्या सोसायटीमध्ये किंवा आजच्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये जर क्वॅकरी किंवा खोटेपणा ट्रीटमेंट्समध्ये जर बघितला गेला मॅक्सिमम कोणत्या फील्डमध्ये आहे तर तो सेक्सॉलॉजीमध्ये आहे. करेक्ट. म्हणजे मला वाटतं सायकोलॉजी आणि सेक्सॉलॉजी या 2 गोष्टी अशा जिथे लोक बाहेर यायला घाबरतात. हो, खूप. म्हणजे डिक्लेरेशन काही होईल, काही लेबल लावल्या जाईल असं वाटतं. त्या भीतीमुळेच ऍक्च्युली लोक समोर यायला खूप घाबरतात. तर मी मध्ये एका ठिकाणी असं वाचलं होतं
की साधारण 40 वर्ष वयानंतर स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जे काही सेक्शुअल डिसऑर्डर्स असतात तर त्या एखाद्या दुसऱ्या मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतात. म्हणजे त्याच्याकडे तुम्ही जनरली काय होतं आपल्याकडे मुलं झाल्यानंतर सेक्शुअल प्रॉब्लेम्स जर येत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून ते डिलीटच केलं जातं डिरेक्टली आयुष्यातनं. मग इट इज नॉट फॉर सेक्स, पण दुसऱ्या इतर काही मेजर डिसऑर्डर्सचं ते लक्षण असल्यामुळे त्याच्यासाठी डॉक्टरकडे जायला पाहिजे असं मी एका ठिकाणी वाचलं होतं. हे कितपत खरं आहे? सी, इरेक्टाईल डिस्फंक्शन ED इज इक्वल टू एंडोथेलियल डिस्फंक्शन. म्हणजे आपले जे रक्तवाहिन्या आहेत त्याचा पुढे जाऊन होणारा मेजर आजार किंवा हृदयविकार किंवा स्ट्रोक येणं हे जे आपण म्हणतो, हायपर कोलेस्टेरॉल किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस होणं, याचं पहिलं साईन आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन राईट पुरुषांमध्ये. सो एक 40 वर्षाच्या वर कोणत्याही पुरुषाला जर असं वाटत असेल त्याला काही फॉर्म ऑफ सेक्शुअल प्रॉब्लेम या प्रकारे येतो आहे तर डेफिनेटली त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित इव्हॅल्युएट केलं पाहिजे स्वतःला. एक प्रॉपर सेक्सोलॉजिस्टकडे जाऊन, एक ट्रेंड सेक्सोलॉजिस्टकडे जाऊन अलॉंग विथ अ कार्डिओलॉजिस्ट पूर्ण इव्हॅल्युएशन झालं पाहिजे आणि नंतरच ट्रीटमेंट चालू झाली पाहिजे. बघ, तू ऐकलं असशील की 2000 वगैरे जो साल होता 99-2000 त्यावेळेला फायझर कंपनीने एक ड्रग काढलं होतं, त्याचं नाव होतं वायग्रा. आणि वायग्रानी सगळं जगाची इकॉनॉमी बदलून टाकली होती. बिकॉज इट इज किती मोठा प्रॉब्लेम आहे. आणि कित्येक लोकांना वायग्रा खाल्ल्यानंतर कार्डियक प्रॉब्लेम येऊन किती लोक सकम पण झालेले आहेत. दॅट इज बिकॉज ते प्रॉपर इव्हॅल्युएशननी नाही गेलेत ना. आता बघा, वायग्रा म्हणजे सिल्डेनाफिल त्याच्यामधलं ड्रग असतं, त्यांनी नायट्रिक ऑक्साईड म्हणजे ज्याने रक्तवाहिन्यांचं डायमीटर वाढतो असं ते मोठ्या होतात, म्हणजे त्याच्यातनं रक्त इझिली फ्लो होऊ शकतं, ते औषध त्याच्यामध्ये असतं. आता ज्या अशा पेशंट्सचं ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे त्यांनी त्याच्यावरती खूप दिवस ट्रीटमेंट नाही घेतली आणि वन सडन डे आपल्या मनाने जाऊन वायग्रा घेतली, त्यांनी कधी कोणाला कन्सल्ट नाही केलं, तर आता इरेक्टाईल डिस्फंक्शन इज इक्वल टू एंडोथेलियल डिस्फंक्शन. म्हणजे कुठे ना कुठे त्याचा हृदयावर परिणाम झालेला आहे. आता जेव्हा तुमचं हृदय वीक आहे आणि तुम्ही रक्तवाहिन्या तुमच्या डायलेट केल्या आणि हृदयाला जास्त ब्लड पंप करावं लागतं तर ते थकून जाईल ना. त्याच्यामुळे तुमच्या हृदयाची कपॅसिटी किंवा एक व्यवस्थित कार्डियक इव्हॅल्युएशन होणं फार गरजेचं आहे. हे सिरियस पण होऊ शकतं. आणि मग त्याचा डोस किती घ्यावा, ते कोणत्या वेळेला घ्यावं, काय खाल्ल्यावर घ्यावं किंवा कशासोबत घ्यावं. आता लोक वायग्रा दारूमध्ये टाकून जर घेतील तर कसं चालेल. सो देर आर एन नंबर ऑफ फॅक्टर्स. कोणतं पण औषध तुम्ही घेता त्याच्या पहिले एक इव्हॅल्युएशन तुमचं झालेलं फार गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं पुरुषांबद्दल. आता स्त्रियांमध्ये काय होतं ना, या वयामध्ये 40-45 मध्ये मुलं मोठी झालेली असतात, ती इंडिपेंडंट झालेली असतात पुष्कळ प्रमाणात. घरी तुमचे आई वडील किंवा सासू सासरे असतात जे एका वयाच्या टप्प्यावरती असतात ज्यांना त्यावेळेला तुमची गरज असते. ओके, आता या सगळ्या घुसमटीत ती स्त्री जी असते ती तिचं करिअर पण बघते आजकालच्या युगात. नंतर मुलांकडे पण लक्ष द्यायचंय, सासू सासरे स्वतःचे आई वडील त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचंय. तर कधी कधी ना आपल्याला एक पार्टनर पण आहे याचा विसर पडत जातो. सो स्त्रियांनी हा जो एक ऍस्पेक्ट आहे ना त्यांच्या लाईफचा, इंटिमसी विथ द पार्टनर, दे शुड रिअली गिव्ह टाइम टू द पार्टनर अपार्ट फ्रॉम जस्ट बिझनेस डिस्कशन्स, अपार्ट फ्रॉम जस्ट घरचे डिस्कशन्स. त्या दोघांनी एक वेळ एकमेकांना देणं फार गरजेचं आहे. आता बघा, तर याच्यात होतं काय ना, 45 to 50 जो एज ग्रुप आहे दॅट इज मोस्टली पेरिमेनोपॉझल एज ग्रुप. आता त्याच्यामध्ये ऑलरेडी हॉर्मोनल चेंजेस स्त्रियांच्या शरीरात फार होतात. आता त्या हॉर्मोनल चेंजेसमध्ये ना त्यांना मेंटल स्ट्रेस किंवा इमोशनल लेबायलिटी जे म्हणतात ते पटकन रडायला लागतात, पटकन उदास होतात, पटकन चिडतात. हा फॅक्टर खूप वाढतो. आणि त्यामध्ये पार्टनरची एक्सपेक्टेशन असते की मला सेक्शुअली ऍक्टिव्ह राहायचंय किंवा मला आता करायचं आहे काहीतरी. आणि स्त्रीला असं वाटतं की मी दिवसभर एवढं सगळं स्ट्रेस घेऊन एवढे सगळे कामं करून नाव आय जस्ट वॉन्ट टू टेक माय ओन रेस्ट. सो हा पण एक का बरं रेस्ट, मला आता रेस्ट घ्यायची असं तिला का वाटत असेल, कारण बरेचदा शी माइट नॉट बी गेटिंग सेक्शुअली सॅटिस्फाईड, म्हणून तिला असं वाटत असेल काय आता एक अजून काम करायचं. सो आता या सगळ्या याच्यामध्ये ना हळूहळू इफ द सायकल कीप्स ऑन रोटेटिंग द सेम वे,
स्त्रियांना पुढे जाऊन डिप्रेशन आणि एन्झायटी डिसऑर्डर्स होणं हे खूप कॉमन आहे. म्हणजे ज्या स्त्रियांना इनिशियली सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात त्यांना पुढे जाऊन आयुष्यामध्ये डिप्रेशन आणि एन्झायटी डिसऑर्डर्स होतात हे खूप कॉमनली बघितलं गेलंय. तर म्हणून जसं पुरुषांमध्ये इनिशियल सिम्पटम आहे ते कशाचं एकायचं, तसं स्त्रियांमध्ये पण सेक्शुअल तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर ते काहीतरी तुम्हाला पॉइंट करते की तुम्ही काहीतरी बदललं पाहिजे तुमच्या आयुष्यात. करेक्ट. तर हा एक खूप मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. म्हणून आजकाल तर मी खरंच सांगते की आता आपण इतके ओपन झालोय, सोसायटी हॅज बिकम व्हेरी अकोमोडेटेड. तर आपले जे हे सगळे त्रास असतात ना हे एका प्रॉपर पर्सनकडे जाऊन तुम्ही कन्सल्ट डेफिनेटली केले पाहिजे, बिकॉज दिस हॅज लॉंग टर्म इफेक्ट्स इन युअर लाईफ. तर मंजिरी, आता जसं मी माझ्याकडचे काही पेशंट्स तुला रेफर करते तर आपल्याला त्यांना कोणतं डाएट किंवा कोणते घटक असे आहेत जे समजा इच्छा नसेल होत, हा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी तू काय त्यांना सजेस्ट करते? यामध्ये पेशंटवर ॲक्च्युली डिपेंड आहे. दुसरी गोष्ट, समजा स्त्रियांचा आपण इच्छा नाही होत हा प्रॉब्लेम पेरिमेनोपॉझल आहे, तर त्यामध्ये काय होतं की त्यांचं इस्ट्रोजन नावाचा एक हॉर्मोन असतो तो ड्रॉप झालेला असतो आणि त्यामुळेच सगळे सायकोलॉजिकल इश्यूज म्हण किंवा मूड स्विंग्स आहेत, इरिटेबिलिटी आहे, इच्छा न होणे आहे, हे होत असतं. मग असे बरेचसे अन्नपदार्थ आहेत जे तुम्हाला इस्ट्रोजन लाईक बिहेवियर करतात. सो शरीराला वाटतं ते इस्ट्रोजन आहे म्हणून शरीर चांगल्या मूडमध्ये राहणं किंवा चांगल्या पद्धतीत राहणं असं करू शकतो. बरोबर. त्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे सोयाबीन. सोया चंक्स, सोयाबीन हे जर तुम्ही इन्क्लूड केलं तुमच्या आहारामध्ये तर त्यामुळे इस्ट्रोजन मिमिक होऊन छान रिझल्ट्स मिळू शकतात. म्हणजे त्याला फायटो इस्ट्रोजन्स आपण म्हणतो. हां, फायटो इस्ट्रोजन्स किंवा अर्थात त्याला रेस्ट्रिक्शन्स पण आहेत. म्हणजे जसं थायरॉइड डिसऑर्डर असेल तर मग सोयाबीन नाही चालत. असे पदार्थ आहेत. ही दुसरी गोष्ट म्हणजे सपोज एखादा मेल असेल आणि त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, जसं तू आत्ता सांगितलंस की इरेक्टाईल डिस्फंक्शन इज इक्वल टू एंडोथेलियल डिस्फंक्शन, तर यामध्ये ना फक्त तेवढा पार्टचा विचार न करता ओव्हरऑल होल बॉडीचा विचार करायला लागतो की म्हणजे मी काय करू शकते. तर मला त्यांचे कोलेस्ट्रॉल लिमिटमध्ये ठेवणं किंवा फॅट पर्सेंटेज कमी करणं, त्याचबरोबर नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिससाठी जे जे पदार्थ मदत करतात जसं की बीटरूट आहे, त्यानंतर डाळिंब आहे, पेरू आहे आपल्या फळांमध्ये, तर या गोष्टी नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिससाठी मदत करतात आणि याचं डेली कन्झम्पशन जर ठेवलं तर खूप छान रिझल्ट्स आहेत त्याचे. ओके. म्हणजे फक्त छान डाएट ठेवून पण इट इज सो मच सिनर्जिस्टिक विथ द मेडिसिन. राईट. आणि याचं म्हणजे जे आपण म्हणतो, जे आपल्याकडे मेथी दाण्याबद्दल आपले पूर्वज किंवा घरातली म्हातारी लोक सांगतात की ती गरम असते किंवा स्त्रियांनी मेथी दाणा जास्त खाऊ नये, तर याचं काय कारण असावं? ऍक्च्युली मिथ आहे. मेथी दाणा खाऊ नये असं नाही आहे. मेथी दाणा इज व्हेरी गुड फॉर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. म्हणजे आजकाल कुठलाही आजार घे, म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर कुठलाही घे, त्याचं कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे इन्सुलिन वाढल्यामुळे मग शुगर लेवल्स वाढतात, त्याच्यामुळे मग ती शुगर सगळीकडे जाऊन डिस्टर्ब करायला लागते प्रत्येक ऑर्गन्सला आणि मग मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात. सो मेथी दाणा इज व्हेरी गुड इन्सुलिन सेन्सिटायझर. तर ज्यांना इन्सुलिन डिसऑर्डर सारखे आजार आहेत, इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तर त्यांनी मेथी दाणा दररोज आहारात इन्क्लूड करावा, स्त्री असो व पुरुष. आणि सेम असं म्हणतात की जे लसूण कांदा आहे किंवा, तर त्याबद्दल तुझा काय से आहे इन रिलेशन टू सेक्शुअल फंक्शन? हां, मग आता लसूण कांदा स्पेसिफिकली पुरुषांच्या इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये काम करतं. ओके. तर त्यामध्ये अगेन नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस मध्ये ते हेल्प करतं, डायलेशन मध्ये हेल्प करतं. तर त्याच्या पण डोसेस आणि पद्धती आहेत की कसं खायला पाहिजे. म्हणजे तुम्ही रोजच जर भरपूर, कारण त्याचे डिसएडव्हान्टेज पण आहेत. कुठलंही अतिप्रमाणात, मग ते अन्न का होईना, ते पण अतिप्रमाणात घेतलं तर त्याचे सुद्धा साईड इफेक्ट असतात. तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घेऊन एक त्या आजाराप्रमाणे डाएट डिझाईन करून द्यायला लागतं. म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी डाएट आणि त्यांना कशाची रिक्वायरमेंट आहे एक्झॅक्टली त्याच्या हिशोबाने आपल्याला त्यांना डाएट प्रिफर म्हणजे सजेस्ट करावं लागतं. आणि याच्यामध्ये ना सगळ्यात कोर पार्ट जो माझा आहे, जो मी ज्याच्यावरती काम करते, तो आहे इन्फ्लेमेशन.
राईट. हां, मग इन्फ्लेमेशन म्हणजे काय की जसं नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस कमी झाल्यामुळे होणारं इरेक्टाईल डिस्फंक्शन, हा जो आउटकम आहे ना, ते आउटकम म्हणजे इन्फ्लेमेशन आहे. इन्फ्लेमेशन. सो अँटी इन्फ्लेमेटरी डाएट सगळ्याच आजारांमध्ये खूप छान काम करतं. बरं, आता इन्फ्लेमेशन म्हणजे नेमकं काय आणि तू कशावरती काम करतेस थ्रू डाएट? ओके, इन्फ्लेमेशन म्हणजे जनरली आपल्याकडे काय समजलं जातं की सूज. सगळीकडे असा समज आहे की इन्फ्लेमेशन म्हणजे सूज येणे. ऍक्च्युली तसं नाहीये. इन्फ्लेमेशन इज रिस्पॉन्स. म्हणजे आपण कुठलाही अन्नपदार्थ खातो, कुठलाही गोष्ट आपल्या शरीरात जेव्हा बाहेरून येते तेव्हा ते शरीर त्याला रिस्पॉन्स करतं. बरोबर. म्हणजे आता अॅक्यूट इन्फ्लेमेशन म्हणजे एखादा व्हायरस आलाय, तर व्हायरस आल्यानंतर आपल्याला फिवर येतो, शिवरिंग होतं, तर ते इन्फ्लेमेशन आहे. तर तो शरीराच्या प्रतिकार शक्तीने दिलेला रिस्पॉन्स आहे. अगदी सेम तसंच अन्नाच्या बाबतीत होतं. मग आपण अन्न खाल्ल्यानंतर त्यातलं किती घेण्यासारखं आहे, किती रिजेक्ट करण्यासारखं आहे, हे चेक केलं जातं आणि त्या स्वरूपामध्ये त्याला केमिकली रिस्पॉन्स केला जातो. मग हा रिस्पॉन्स जेवढा जास्त तेवढी तुमची हेल्थ डिटोरिएट होणार. ओके. सो तुम्ही असे अन्नपदार्थ खायला पाहिजे ज्याच्यामध्ये शरीराला कमीत कमी काम करायला लागेल, कमीत कमी रिस्पॉन्स द्यायला लागेल. म्हणजे खूप जर तुम्ही असे पदार्थ खाल्ले Mixing ज्याच्यामध्ये असणारे, जे शरीराला एक्सेप्टेड नाही आहेत, एक्झॅक्टली, तर त्याच्याबद्दल रिस्पॉन्स जास्ती मिळेल. हा, म्हणजे जसं की फास्ट फूड आपण का नाही म्हणतो, कारण फास्ट फूड मध्ये खूप सारे कॉम्बिनेशन्स असतात आणि त्याच्याच बरोबर त्याच्यामध्ये रंग, फ्लेवर येण्यासाठी केमिकल्स हे अजिबातच नको असतात शरीराला. मग त्यानंतर जेव्हा तुम्ही फास्ट फूड खाता तेव्हा एकतर शरीराला डायग्नोज करायला लागते की कुठे प्रोटीन, कुठे विटॅमिन आहे आणि त्याच्यामध्ये 80% पार्ट असा असतो जो नको असतो. त्यामुळे तुम्ही ऑब्झर्व करा की जेव्हा तुम्ही एखादं बाहेर जेवून आलाय, फास्ट फूड खाऊन आलाय ज्याच्यामध्ये कलर्स आहेत, दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावरती सूज वाटते, तुमचा मूड डाऊन असतो, तुम्हाला हेवीनेस वाटतो, हे सगळं त्या शरीराच्या स्ट्रगलमुळे आलेलं असतं. बरोबर. म्हणजे आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या शरीराला कमीत कमी स्ट्रगल करावा. एक्झॅक्टली. राईट. आता माझ्याकडे ना सगळ्याच एज ग्रुपचे लोक येतात. त्यामध्ये स्पेसिफिकली लग्नाच्या आधी वजन कमी करण्यासाठी येणाऱ्या मुली हा प्रमुख एक गट आहे हा. तर यामध्ये काय होतं माहिती का, बऱ्याचशा मुलींना, म्हणजे मी म्हणेल 10 पैकी 8 मुलींना आजकाल पीसीओडी हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तर पीसीओडी मध्ये अर्थात तो लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, पण काही वेळेस त्याचे जे आउटकम असतात, जे दिसणारे व्हिज्युअल, ते इतके भयंकर असतात की त्यांना स्ट्रेस आलेला असतो. फॉर एक्झाम्पल, अंगावरती केस असणे, चेहऱ्यावरती बऱ्याच प्रमाणात केसांची वाढ होणे. तर हे जे काही आहे हे कितपत मेडिसिनल मॅनेजमेंटनी मॅनेज होऊ शकतं. आता जो रिसेंट स्टडी आहे ICMR जे आहे बॉडी विच रेग्युलेट्स द नंबर ऑफ पेशंट्स आणि डिसीजेस, ICMR सांगते की 5 पैकी एका मुलीला आजच्या टाइम्स मध्ये PCO आहे किंवा PCO असणार आहे. आता PCO आहे किंवा असणार आहे हे एवढं कॉमन का झालं, तर सगळ्यात पहिले आता जेव्हा मुली वयात येतात, 8, 9, 10 वर्षाच्या असतात, त्यावेळेला आपल्या वयात आपण काय करायचो, बाहेर खेळायचो, करेक्ट, मैत्रिणींसोबत जायचो, वी यूज टू लाईक प्ले अ लॉट, किंवा आपलं घरात बसून राहणं फार कमी होतं. तर आता जर आपण बघितल्या तर त्या वयातल्या मुलींच्या हातात मोबाईल, म्हणजे कोणाचाही असो, एक मोबाईल असतो, नाहीतर स्क्रीन असतं, OTT असतं, सो मच ऑफ एक्सपोजर, नाहीतर त्यांना बिचाऱ्यांना अभ्यासाची लोड असतो, बिकॉज एव्हरीबडी इज रनिंग बिहाइंड द करिअर. आता 11-12 वर्षाची मुलं पण अभ्यासामध्ये जर आपण त्यांना बघितलं तर त्यांनाही आता 7 ते 8 तासाचा अभ्यास करणं आवश्यक असतं. पण आपण त्यांना किती वेळा म्हणतो की तू अभ्यास सोड आणि बाहेर जाऊन खेळ. कुठेतरी पॅरेंटल कम्युनिटीनी पण ते समजून घेतलं पाहिजे की आपण पण त्यांना त्याच्यासाठी प्रेशराईज करतो की तुम्ही बसून अभ्यास कर. तर ही जी लाईफस्टाईल एक दिनचर्या होत आली आहे ना आजकालच्या मुलांची, किंवा या टाइम्स मध्ये व्हॉट इज हाऊ द सोसायटी इज चेंजिंग, जे चेंज होते तो हा एक खूप मेजर चेंज आहे. आता त्या वयात, ज्या वयामध्ये तुमचं फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप छान व्हायला पाहिजे, त्या वयात ती होत नाही. आणि मग ते पर्कोलेट होत होत तुमचं लाईफ आणि तुमच्या बॉडीला एका व्यायामाची सवयच लागत नाही. बरं, आता आपलं खाणं पिणं तर कमी नाही झालेलं, वी आर इटिंग एन नंबर ऑफ थिंग्स, आणि आता तर विथ फास्ट फूड, विथ फूड फॅट्स, वी हॅव
सो मेनी थिंग्स विच आर ऍक्च्युअली नॉट गुड फॉर हेल्थ, हम्म. जे आपण खाल्ल्या जातो. मग आता या वयातल्या मुलींना आवडीनिवडी पण तयार होतात, त्याच्यामुळे मी दूध नाही पिणार, किंवा मी सॅलेड नाही खाणार, हो. किंवा हीच भाजी आवडते ती नाही आवडत, या गोष्टी पण भरपूर प्रमाणात होतात. तर या सगळ्या याच्यामुळे ना त्यांच्या ओव्हरऑल बॉडीच्या मेटाबॉलिक स्टेटवरती खूप हळूहळू इफेक्ट पडत जातो. तर समजा एखाद्या मुलीला, आता आपण बघितलं असेल की पूर्वी पाळी येण्याचं वय पण 12-13 वर्ष हो. होतं. आता ते पण कमी कमी होऊन होत. 10-11, हो. 9-10 वर्षामध्येच मुलींना बरोबर. पाळी येते. तर ते का होतंय, कारण आपला जो हायपोथॅलॅमिक ऍक्सिस आहे, जो ओव्हरीजना रेग्युलेट करतो, अंडाशयाला रेग्युलेट करतो, तो लवकर ऍक्टिव्हेट होतोय. ओके. आता तो लवकर ऍक्टिव्हेट झाला तर अंडाशयाची जी काम करण्याची, म्हणजे अंडाशयाला लवकर आपण कामाला लावतो इन शॉर्ट. तर त्याला जर लवकर कामाला लावलं आणि खूप जास्त प्रमाणात कामाला लावलं तर पहिले काय होतं ना, अंडाशयामधली जी अंडी असतात, म्हणजे ज्याला आपण ओवम म्हणतो, ते खूप जास्त स्टिम्युलेट व्हायला लागतात. आणि जेवढे ते स्टिम्युलेट होतात तेवढे ते रप्चर नाही होत. ओके. मला वाटतं यालाच पीसीओडी म्हणतात. आता ते रप्चर न होण्याचं कारण काय आहे? कारण इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. करेक्ट. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी जी कमी झाली आणि रेझिस्टन्स वाढला, त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्याच्यामुळे ती जी अंडी आतमध्ये बनलेली असतात ती ट्रॅप होतात आणि आतमध्येच राहतात. आणि त्यामुळे अंडाशयाच्या ग्रंथीवरती सूज यायला लागते, ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीचं सगळ्यात कॉमन लक्षण असं म्हणतो. करेक्ट. आता याच्यामध्ये काय होतं ना, की शरीराला म्हणजे ब्रेनला तर मेसेज जातच नाहीये की इथनं अंड बाहेर नाही निघालंय. राईट. ओके. सो द ब्रेन इज ट्राईंग टू पुट इन लॉट ऑफ हॉर्मोन जे अंड रिलीज करायला हेल्प करेल. म्हणजे कोऑर्डिनेशन नाही आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन एका प्रमाणात खूप आहे की त्या आपलं शरीर ब्रेनला हे सांगतंय की अजून अंड माझं बाहेर नाही निघालंय, तर मला हेल्प कर, अजून हॉर्मोन पाठव ज्याने की ते फुटेल. आणि ओव्हरी रेजिस्ट करते, ती त्या हॉर्मोनचं ऐकतच नाही. तर याच्यामध्ये ना स्त्रियांमध्ये काय होतं, जेव्हा या मुलींमध्ये हा सगळा प्रकार होत असतो तेव्हा अँड्रोजेन्सचं प्रमाण, म्हणजे अँड्रोजेन्स म्हणजे ते हॉर्मोन्स जे पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात मिळतात, स्त्रियांमध्ये पण असतात पण एका लिमिटेड प्रमाणात. पण या केसेसमध्ये त्याचं प्रमाण वाढतं. म्हणून पुरुषांसारखे केस येतात, किंवा पुरुषांसारखं फिजिक व्हायला लागतं. दे स्टार्ट लुकिंग मॅस्क्युलाइन लिटल बिट, किंवा पिरियड्स इरेग्युलर होतात, खूप वजन वाढतं आणि ओव्हरऑल जो त्यांचा एक बॉडीली इमेज असते स्वतःबद्दलची, त्याच्यावरती कुठेतरी खूप मोठा आघात होतो. कारण या वयातल्या मुलींना सुंदर दिसणे ही त्यांची एक इच्छा असणारच आहे. आणि त्यात जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्या तर इट बिकम्स व्हेरी मच मेंटली डिस्टर्बिंग फॉर देम. आणि मग तो स्ट्रेस अजून वाढतो आणि पीसीओचं सर्किट चालूच राहतं. आता याच्यामध्ये आपल्याला जर मेडिसिनल पॉइंट ऑफ व्ह्यूनी कुठे इंटरफिअर करायचं असेल तर ते ना काही काही लेवल्सनी होतं. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स कितपत आहे, किती आहे, किती महिन्यांपासून आहे, आणि त्याचा इफेक्ट ओव्हरीजवरती कितपत प्रमाणात झालेला आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक प्रॉपरली आढावा घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर कोणतं औषध केव्हा चालू करायचं हे त्यांना ठरवावं लागतं. म्हणजे मग याचा हे कम्प्लीट रूल आउट होतं का? पीसीओडी कम्प्लिटली रिव्हर्स होतं का? पीसीओडी इज रिव्हर्सिबल, बट फॉर दॅट तुमचं लाईफस्टाईल तुम्ही तसं मेंटेन केलं पाहिजे. कारण पीसीओडी मेडिसिनवर डिपेंड नाही, डेफिनेटली नाही. कारण पीसीओडी ना कसं म्हणतात ना, इन्सुलिनचं पिल्लू आहे. ओके. तो एकदा झाला म्हणजे युअर बॉडी इज सेन्सिटिव्ह टू दॅट काइंड ऑफ चेंजेस. सो इफ यू विल नॉट फॉलो, म्हणजे डायबिटीस सारखं रेमिशन मध्ये जातो आणि तो वापस येऊ पण शकतो. म्हणजे डायबिटीसच्या जशा गोळ्या आपण लाईफस्टाईल मॅनेज करून बंद करू शकतो, तशीच आपण पीसीओची ट्रीटमेंट पण लाईफस्टाईल मॅनेज करून बंद करू शकतो. वी कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ. जर तुम्ही परत लेथार्जिक झालात तर ते परत येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर म्हणून पीसीओ ओव्हरऑल तुमच्या फिजिकवर, ओव्हरऑल तुमच्या मेंटल मेकअपवरती खूप जास्त इफेक्ट करतो. एक्झॅक्टली अपोजिट याच्याच आता मेनोपॉझल वुमेन ज्या आहेत
तर त्यामध्ये आजकाल म्हणजे असं म्हणलं जातं की मेनोपॉज तर नॅचरल आहे. हम्म. जसं मेन्सेस नॅचरली येतात, बरोबर. मेनोपॉज पण नॅचरली येतो. मग त्याच्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची काय गरज आहे? म्हणजे आपल्याकडे जुन्या बायका असं बोलतात की हम्म. आम्हाला पण आलाय, आम्हाला तर कळलंही नाही येऊन गेलेलं, हम्म. आताच तुमचे हे नवीन नवीन गोष्टी निघाल्यात. मग अशा वेळेस जे काही ज्येष्ठ आहेत घरातल्या स्त्रिया त्या काय गरज आहे हेच म्हणतात. पण मग आजचा सिनारिओ बदललेला आहे. कारण स्ट्रेस लेवल जास्त झालेली आहे, त्यानंतर वेट आहे, त्यानंतर बोन डेन्सिटी कमी होते, हे सगळ्यात कॉमन आहे Yes. स्त्रियांमध्ये. तर मग याच्यामध्ये जे तुमचे गायनिक मेडिसिन्स आहेत तर त्याचा कितपत इफेक्ट होतो, म्हणजे कितपत त्यांना रिलीफ मिळू शकतो स्त्रियांना? सी आता कसं आहे ना, जसं मिनोपॉज येतं म्हणजे आता काय होतंय की ओव्हरी तिचं काम थांबवते. हो. आता पर्यंत कसं होतं की पाळीचं जे वय आपण बघितलं थोडं अलीकडे आलं, तसं ओव्हरीजचं एक वय आहे 30-35 वर्षांचं, 40 वर्षांचं. आता ते जर अलीकडे आलं तर मिनोपॉज पण अलीकडे होईल. करेक्ट. राईट. राईट. त्याच्यामुळे मिनोपॉज पण जे पूर्वी 50-55व्या वयात यायचा तो आता 45-50च्या मध्ये आपण बऱ्याच स्त्रियांना बघतो ज्यांना ऑलरेडी मिनोपॉज आलेला आहे. तर या याच्यामध्ये काय होतं ना, आता वापस ओव्हरी आता अंड बनवणं थांबवते आहे. तर आपलं शरीर ओव्हरीला जास्त केमिकल प्रोड्यूस करून सांगेल, जोरात आवाज करून सांगेल की अंड बनव. त्यामुळे ते हॉर्मोन्स असे खालीवर होतात. म्हणजे जेव्हा पण आपलं ब्रेन आपल्या ओव्हरीला LH नावाचा जो हॉर्मोन आहे त्याचा आवाज करून सांगतं की आता तुला हॉर्मोन बनवायचं, म्हणजे अंड बनवायचं आणि ते फोडायचंय, त्यावेळेला तिला घाबरल्यासारखं होतं, पॅल्पिटेशन्स होतात, तेव्हा हीट जे आपण हॉट फ्लशेस ते त्यावेळेला होतात. ओके. आणि दिवसातनं कधीतरी तो एकदा तर सांगूच शकतो ना जोरात आवाज करून की आता तुला हे तो करायचं. आवाज म्हणजेच हॉट फ्लॅशेस येतो आणि इरिटेबिलिटी वाढते. तो ते असतं. कारण कोणीतरी ऐकत नाहीये, एक बाळ ऐकत नाहीये आणि आई त्याच्यावर चिडते. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके. सो दिस इज द रिॲक्शन. म्हणजे ब्रेनला कळायला वेळ लागतो की मेनोपॉज आलाय. मेनोपॉज आला आहे. ब्रेन आपल्या नॉर्मल याच्यामध्ये काम करतच आहे की आता सायकल येणार, मग पुढे होणार. तर आपल्या बॉडीला एकमेकांशी, एका सिस्टीमला दुसऱ्या सिस्टीम सोबत पटवून घ्यायला किंवा चेंजेस एक्सेप्ट करायला जो वेळ लागणार आहे, त्या वेळ लागण्याला आपण म्हणतो पेरिमिनोपॉझल पिरियड किंवा पोस्ट मिनोपॉझल पिरियड. मग तुमच्या मेडिसिन मध्ये असं काही असतं का की जे ब्रेनला सांगेल की आता येतोय मेनोपॉज तर तू हे सगळं थांबव, कमी कर? नाही. आपण काय करतो, सौम्य प्रमाणामध्ये, जसं आपण सोयाबीन बद्दल बोलतो, एक मिमिक करणारा इफेक्ट हे देतो, तसंच आपण सौम्य प्रमाणात अशी काही औषधं किंवा असं काही डायटरी मॉडिफिकेशन्स किंवा आता न्यूट्रासिटिकल्स खूप छान काही काही आलेले आहेत घटक, ते त्या स्त्रियांना प्रिस्क्राईब करतो. जसं की अँटीऑक्सिडंट्स, इव्हनिंग प्राइमरोज ऑइल, चेस्ट बेरी एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, नंतर क्रॅनबेरी एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. तर या सगळ्यांनी ना बॉडीला सटल याच्यामध्ये होतं की ठीक आहे, थोडं कमी आहे, इतका आवाज करायची गरज नाहीये, शांत हो, अशा याच्यामध्ये आपण तो वेळ एक स्मूथली ट्रान्झिशन म्हणजे हे नॅचरली केल्यासारखंच आहे. नॅचरली केल्यासारखंच आहे, पण नॉट हार्शली. म्हणजे अचानक काही त्रास होईल असं नाही आहे. पण मग यालाच हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणतात का? आपण हे जे आता बोललो हे हॉर्मोन्स नाही, हे हॉर्मोन सारख्या गोष्टी आहेत. जेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी येते तेव्हा आपण काही औषधं जे ऍक्च्युली हॉर्मोन्स असतात, म्हणजे इस्ट्रोजन, त्याच्याबद्दल एक भीती आहे स्त्रियांना. तर फार हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी बद्दल पण घाबरून जायची अशी गरज नसते, पण एक प्रॉपर गायडन्स मध्येच घेणं ते डायग्नोसिस आणि गरजेचं असतं. कारण जेव्हा तुम्ही हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी चालू करता त्याच्यानंतर तुमच्या रेग्युलरली सोनोग्राफीज होणं, रेग्युलरली ब्रेस्ट चेकअप होणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या सोबत होणं फार गरजेचं आहे. तर फक्त आपण हॉर्मोन घेऊन टाकले आणि आपण 6-8 महिने झाले घेतोच आहे आणि आपण बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय किंवा आपला फॉलोअप व्यवस्थित नाही आपल्या गायनेकोलॉजिस्ट सोबत, then it can turn into disaster. म्हणजे ही नवीनच माहिती मिळाली. ऍक्च्युली म्हणजे याच्याबद्दल अवेअरनेस नव्हता की मेनोपॉझल स्त्रियांनी केव्हा डॉक्टरकडे जायला पाहिजे, केव्हा त्यांनी ते मॅनेज. ऍक्च्युली एक 40 वर्ष, म्हणजे आता जर आपण एक रुटीन बद्दल बोललो की गायनेकोलॉजिस्ट कडे कधी कधी गेलं पाहिजे, तर एक पिरियड्स येण्याच्या थोडं आधी
की आता हिला पिरियड्स येणार आहेत, तिला थोडं ब्रीफिंग झालं पाहिजे, तिला हो. सायंटिफिकली थोडं कळलं पाहिजे की आपल्या हम्म. शरीरात काय चेंजेस होत आहेत आणि ते आपण कसे हँडल करायचे. हम्म. त्याच वयामध्ये जेव्हा मुलगी गायनेकोलॉजिस्टकडे जाईल तेव्हा तिने HPV वॅक्सिन आणि रुबेला वॅक्सिन या 2 वॅक्सिनेशन्सकडे पण लक्ष दिलं पाहिजे. HPV वॅक्सिन बद्दल आपण बोलतोय, तर ते केव्हा घ्यायला पाहिजे एक्झॅक्टली? हे बघ, आयडियली ते HPV वॅक्सिन 9 ते 15 वर्षाच्या वयात घेतलं पाहिजे. HPV वॅक्सिन आता वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये 4 स्ट्रेन्स आणि 9 स्ट्रेन्सचा हे असतो. तर 4 स्ट्रेनचा जो असतो त्याचे आपल्याला 2 डोसेस घ्यावे लागतात. जो 9 स्ट्रेनवाला वॅक्सिन असतो त्याचे 3 डोसेस घ्यावे लागतात. 16 वर्षाच्या आत जर आपण हे घेतले तर आपल्याला लाईफ लॉंग इम्युनिटी राहण्याची शक्यता चांगली असते. समजा आता तुम्ही इथे मिस करून गेले, तुमचं लग्न झालं किंवा लग्न व्हायचं आहे आणि लग्न आय मीन टू से सेक्शुअल ऍक्टिव्हिटीला एक्सपोज झालं किंवा नाही झालं, तर जर तुम्ही नसाल झाला तर स्टील यू कॅन टेक 3 डोसेस आफ्टर 16 इयर्स. लाईफ टाइम मिळते, त्यांनी पण लाईफ टाइम मिळते. आणि इन केस यू हॅव ऑलरेडी गॉटन मॅरिड तर तुम्ही तुमचं एक HPV टेस्टिंग करू शकता, विच इज सिम्पल टेस्ट, आणि ती निगेटिव्ह आली तर तुम्ही वॅक्सिन घेऊन तुम्हाला लाईफ लॉंग इम्युनिटी तरीही मिळू शकते. आयडियली सगळ्याच मुलींनी घ्यायला, आयडियली सगळ्याच मुलींनी हे वॅक्सिन आपल्या क्लिनिकला आहे अवेलेबल. येस डेफिनेटली आपल्या क्लिनिकला अवेलेबल आहे. आणि सेकंड वॅक्सिन जे मी नेहमी सांगते ते आहे रुबेला. बरं, आता रुबेला 9 महिन्याचे असताना आपण MMRच्या नावाने घेतलेलं असतं, पण त्याचे एकदा रिपीट डोस करायला पाहिजे मुलांना आणि मुलींना दोघांना. इनफॅक्ट आता नवीन जे पिडियाट्रिक असोसिएशनचे गाईडलाईन्स येत आहेत त्याच्यामध्ये HPV वॅक्सिन सुद्धा मुलांनी घेतलं पाहिजे असं येत आहे. कारण HPV व्हायरस जो असतो त्याचा संसर्ग पहिले पुरुषांना होतो आणि तिथनं तो स्त्रियांना ट्रान्समिट होतो. तर आपण हे जे वॅक्सिनेशन बद्दल बोलतोय हे आयडियली प्रत्येकानेच घेतलं पाहिजे. हे चांगलं हे पुरुषांनी घेतलं पाहिजे हे माहिती नव्हतं. येस, तर पुरुषांनी सुद्धा हे घेऊ शकतात. म्हणजे इनफॅक्ट आपण आता पिडियाट्रिक जे शेड्यूल्स येत आहेत नवीन त्याच्यामध्ये हे प्रपोज केलेलं आहे की हे गव्हर्नमेंट थ्रू मुलांना सुद्धा दिलं पाहिजे म्हणून. तर HPV वॅक्सिनेशनचं झालं. नंतर कधी आपण डॉक्टरांकडे किंवा गायनेकोलॉजिस्टकडे गेलं पाहिजे ते प्री मॅरेज एज ग्रुपमध्ये, टू नो व्हॉट इज अबाउट सेक्शुअल लाईफ किंवा पुढे काय काय इन्व्हेस्टिगेशन्स केले पाहिजे. थर्ड, तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जाताच ते तर सांगायचीच गरज नसते. प्रेग्नन्सी नंतर आता बरेचदा असं होतं ना की 2 मुलं झाली आता काय करायचंय गायनेकचं, काही झालं तरच आपण जाऊ. पण ही चुकीची भावना आहे. वर्षातनं एकदा आपलं गायनेक चेकअप प्रत्येकाने करून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक सोनोग्राफी आणि एक लिक्विड बेस्ड सायटोलॉजी नावाची टेस्ट म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट, जी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जो असतो ज्याला आपण सर्व्हिक्स कॅन्सर म्हणतो त्याची स्क्रीनिंग टेस्ट असते. तर जेव्हा आपण लिक्विड बेस्ड सायटोलॉजी करतो ती 3 वर्षातनं एकदा केलेली पुरेशी असते. आणि जेव्हा आपण HPVची टेस्ट त्याच्या सोबत करतो तर ती 5 वर्षातनं एकदा केलेली बरी असते, पुरेशी असते. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने 3 किंवा 5 वर्षातनं या टेस्ट नक्की केल्या पाहिजे. नंतर 40 नंतर सोनोग्राफी वर्षातनं एकदा नक्की केली पाहिजे आणि 3 ते 5 वर्षातनं एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे. आणि जे आपल्याला अर्ली डायग्नोसिस होतं, प्रिव्हेन्शन टाळू शकतो. प्लस आता जे ट्रेन्ड गायनेकोलॉजिस्ट आहेत, देर आर व्हेरी फ्यू गायनेकोलॉजिस्ट हु आर ट्रेन्ड इन टू सेक्शुअल मेडिसिन. म्हणजे स्त्रियांचे लैंगिक त्रास, जसं आतापर्यंत इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत, लॅप्रोस्कोपिक सर्जन्स आहेत, फिटल मेडिसिन सर्जन्स आहेत किंवा प्रॉपर ऑब्स्टेटिक्स म्हणजे डिलिव्हरी करणारे सुपर स्पेशालिटीचे लोक आहेत. तसं आता एक नवीन ब्रँच येते आहे ज्याला आपण यूरो गायनेकोलॉजी आणि सेक्शुअल मेडिसिन म्हणतो, ज्याच्यामध्ये स्त्रियांना होणारे लैंगिक त्रास आणि त्यांना गर्भाशयाला होणारे त्रास जे म्हणजे खाली सरकणं किंवा पेल्विक फ्लोअर म्हणतो त्याचे त्रास, त्याची एक आता सुपर स्पेशालिटी ब्रँच डेव्हलप होते. तर अजूनपर्यंत या ब्रँच विषयी ना जनरल लोकांमध्ये अवेअरनेस कमी आहे. कारण त्यांना असं वाटतं की कंबर दुखली किंवा लघवीचे त्रास झाले तर आपण गायनेकोलॉजिस्टकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळेल. पण आता फॉर देम दिस हॅज बिकम अ सुपर स्पेशालिटी ब्रँच, ज्याच्यात तुम्ही यूरो गायनेकोलॉजिस्टकडे जर गेले तर तुम्हाला जास्त स्पेसिफिक आणि जास्त योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. म्हणून एक 40 नंतर किंवा मेनोपॉज नंतर यूरो गायनेकोलॉजिस्ट जर आपल्याकडे असतील तर त्यांना नक्की एकदा व्हिजिट केली पाहिजे. थँक्यू रेणुका. मला वाटतं बरेचसे गैरसमज याच्यामधनं दूर झालेले आहेत आपले आणि बरीचशी नवीन माहिती सुद्धा मिळालेली आहे. तर जी माहिती याच्यामध्ये उपयुक्त आहे त्याचा सगळ्यांनी नक्की फायदा करून घ्या. थँक्यू मंजिरी.
तुझ्यामुळे आज आपल्याला एवढी सगळी माहिती इतक्या लोकांपर्यंत पोहोचवता आली आणि तुझे जे डाएटवरचे इन्साइट्स होते, इन्फ्लेमेशन आणि हे, दे वर रिअली व्हेरी हेल्पफुल आणि सगळ्यांनी त्याचा नक्की उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपला आहार बदलला पाहिजे.